नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय आणि ओम साईराम सर्वांना. आता आपली झालेली आहे सकाळ आणि आता आपण या स्कूलमधून जायचा टाइम निघालेला आहे. ही आपली स्कूल आहे इथे मागे. आता या स्कूलमधून जायचं आपला टाइम झालेला आहे. आता 1-2 तासावर आपण थोडंसं ब्रेक घेऊ नाश्त्यासाठी. आणि आपला नॉर्मली 3 तासाच्या अडीच 3 तासाच्या नंतर आपला ब्रेक असतो. पण आपण आता 1 या 1.5 तासाच्या नंतर ब्रेकला थोडंफार थांबू आणि त्याच्यानंतर मग आपण विश्रांत करून पुढे जाऊ. आपले जिथे मेन नाश्ता आहे ना तिथे जाणार आपण डायरेक्टली. ही बघा कालची हॉरर प्लेस, जी रात्री मी इथे आलेलो. ही कालची हॉरर प्लेस बघा. आम्ही बेसिकली ना इथूनच एंट्री मारतो. हा आपला गेट आहे, इथूनच एंट्री मारतो आणि आपली माझे स्कूल आहे. पण हा गेट बंद होता रात्री, तुम्ही पाहिलं असेल. मी त्या साईडने गेलेलो आणि तुम्हाला त्या साईडचं एकदा दाखवतो पुढचं. हे बघा, हे आपलं पुढचं आहे. आता आपल्याला इथून ही लेफ्ट साईडनी गोटी गावानी आपल्याला जायचं आहे. तर गोटी गावाचा रस्ता तर आपला इकडचे नजारा खूप सुंदर आहे इथे. बस पाऊस न पडला पाहिजे का म्हणून. ऑलरेडी ना इथे खूप थंडी आहे आणि पाऊस पडला ना तर अजून वाट लागणार आहे. जसं काल रात्री झालेलं आमच्यासोबत, त्याच्यामुळे आम्ही लेट झालेलो. आणि जो मागे आहे ना ते राईट बोर्ड आहे इथे, इथून राईट मारायचं आहे आपल्याला. तर त्यांना थांबलेलो आहे. ते कधी येणार का माहिती, आमचे एक्झॅक्टली ना बाजूला चालत होते. फोन उचल, ब्लॉग बघ आणि उद्या उचल फोन लवकर, लाईट मारायचं आहे. त्यांच्यापैकी आम्हाला सांभाळायला लागते खाली पिली. काय बोलणार त्यांना. हा बोर्ड, हा जो समोर बोर्ड आहे, हा जो राईट साईडचा, इथून आपल्याला राईट मारायचा. पण मी थांबलेलो आहे तर त्यांना त्यांच्यापैकी आम्ही पण स्लो चालतो खाली पिली. आपल्याला या गावामधून जायचं आहे शॉर्टकट. त्यांच्यासाठी आम्ही पण स्लो होते, आम्हाला पण कंटाळा येते मग चालायला. आपण आता गावाच्या मधोमध आलेलं आहे, गावाच्या मध्ये. आता आपण या गावाच्या मध्ये आलेलं आहे, आणि की गोटी गावाच्या आपण आता म्हणजे मधोमध्ये आहे. बस आपल्याला आता हा राईट मारायचा, जो आता राईट येतो किंवा हा पण आता राईट मारला आणि इथून आपण थोडं पुढे जायला लागेल. आणि परत एकदा आम्हाला वाटतं थांबायला लागेल का म्हणून ते परत लेट आहेत. आता परत एक वेळी थांबलो त्यांच्यासाठी का म्हणून त्यांना काय माहिती नाही. जर आम्ही इथे थांबलो नाही ते डायरेक्ट हा सरळ रस्ता पकडून डायरेक्ट तिथे स्ट्रेट जाणार आहे. त्यांच्यासाठी परत एक वेळेला थांबायला लागला आम्हाला. त्यांच्यासाठी आमची पण चान्स स्लो होता आणि आम्ही पण तिथे लेट पोहोचलो. आम्हाला फास्ट आता याच्यासाठी जायचं आहे आम्हाला, ताकी आम्ही ब्लॉग आहे ना प्रॉपर ॲड करू शकतो. म्हणून किती दिवस झाले ना आम्ही 9-10 वाजताच पोहोचतो आणि आम्हाला झोपायला 1-2 वाजतात आणि 4ला उठायचं पण लागते. आणि ब्लॉग एडिटिंग करायला 2 तास ते वेगळे त्याच्यासाठी. आता आपण थोडं बाहेर निघायला आलेलं आहे, गावाच्या एंडवर आहे. आणि इथे थांबायला लागेल परत नेहमीप्रमाणे. म्हणून ट्रेन येतो आणि ट्रेनचा आवाज पण येत असेल, तुम्हाला पण येत असेल ट्रेनचा आवाज. ही बघा ट्रेन पण आली, फटाक फटाक. हे बघा मित्रांनो, आपल्याला आता बाहेर तो आलो आपण. हे बघा गावाच्या बाहेर आहे एक्झॅक्ट मी. आणि जे सामने तुम्हाला डोंगर दिसतात ना, आम्हाला त्यांचे ना त्या साईडला जायचं आहे आणि पूर्ण डोंगराला गोल गोल चक्कर मारून जायचं आहे. हा आपला छोटासा वर्ली ब्रिज गोटी गावाच्या बाहेरचा. आणि इथे आता जरा पाऊस यायची, जरा पाऊस पडणार असं वाटतं. मी ते बोलतो नाही पडणार ते चांगलं आहे, वाट लागणार ना ते पाऊस आला ते परत चाल आपली स्लो होणार आहे. आता आपण इथे जरा 5 मिनिटं बसूया का म्हणून आपण डायरेक्ट इगतपुरीशी तर कम से कम ना 2.5
तास कंटिन्यू चालत आलेलो आहे इथे आम्ही. 2.5 तास आहे बघा, इथे सर्व विश्रांतला बसलेले आहेत. 2.5 तास कन्फर्म आपण म्हणजे 2.5 तास चालून आलेलो आहे इगतपुरी. ते थोडं आता 5-10 मिनिटं इथे थांबूया आणि नंतर आपण इथून निघूया. हे बघा मित्रांनो, ऑन रोड चालता चालता पण बेसिकली असे यावर आपला पुढे एक माणूस आहे लागलेला. ऑन रोड चालता चालता पण थोडाफार एडिटिंग बघतो आणि करतो, दोन्ही काम मोस्टली. आणि हा पण हे बघा सात द ब्लॉगर, हा पण इथे एडिटिंग करतो. हा तर पॉवर बँक घेऊनच फिरतो आणि आपली एडिटिंग इथे चालू आहे. पण मी फक्त इथे क्लिप जोडलेले आहेत. एडिटिंग मी करणार ना ते पुढे करणार आहे. म्हणून काल मला इगतपुरीला मी गेलेलो, आम्हाला बिलकुल टाइम नाही भेटला इगतपुरीमध्ये. का म्हणून आम्ही तिथे पोहोचलो 10-10:30ला. आरतीच झाली आमची 11-12 वाजता आरती झाली आमची. ते काय करणार, टाइमच ना भेटत. ते आता व्लॉगिंग करतो. हा थोडा व्हिडिओ लेट येणार आहे, 5ला नाही येणार, पण तेव्हापर्यंत तुम्हाला साईट्स भेटणार पण. आणि हा आपला दिवस चालू आहे आत्ताचा सध्याचा 5वा दिवस चालू आहे. जेव्हा मी गेल्याला इथे आलेलो ना, हा जो तुम्हाला रोड दिसतो आता इतका क्लीन दिसतो, पण गेल्याला एवढं चिखल होता ना, इथे खूप चिखल होता. यानी की पूर्ण चालायला पण ना भेटत आणि पाय स्लिप आणि पूर्ण चिखल अख्खे पाय पण त्याच्यामध्ये गाडायचे आणि पडायचं पण घाबरा असायचं. आता आपल्याला डोंगराचे त्या साईडला जायचं आहे. आम्ही त्यांना 20-25 मिनिटं अगोदर गेलेले आहेत. त्याने आता पण ते बघा पुढे दिसतात चालताना पुढे लोक. हे बघा 20 मिनिटं आमचे पुढे निघाले. 20 मिनिटं पहिला गेले त्यांनी पण आम्हाला इथेच दिसतात. ते काय बोलायचं बोला त्यांना उघड्या ना. हे बघा मित्रांनो, इथे सर्व ना छोटी छोटी मुलं येतात चॉकलेट करायला. इथे तुमची पैशाची काही व्हॅल्यू नाही, इथे फक्त त्यांना चॉकलेट हवं आहे. आणि इथे समोर हा याच्यामध्ये राहतात. असं पण म्हणलं जातं का आदिवासी लोक आहेत ते सर्व इकडचे जे राहतात ना आपले सामने. मी तुम्हाला पुढून पण दाखवतो. इथे पैशाची काही व्हॅल्यू नाही, ह्यांना पैसे देऊन काय फायदा नाही. इथे कुठे ओम साईराम, इथे लांब पर्यंत कुठेच कशाचं दुकान नाही. ओम साईराम. हे बघा मित्रांनो, ते कसे राहतात. आपण खूप लकी आहे, आपल्याला देवाने चांगलं घर दिलं, खाणं पिणं खूप काही दिलेलं आहे. त्यांनी पण आपण शिकायत करत असतात. ओम साईराम. इथे बघा, हे बघा ही त्यांची घरं आदिवासींची. हे बघा इथे मुलं बघा कसं आहे. आपण खूप लकी, आपल्याकडे सर्व आहे, आपल्या आई बाबांनी दिलेलं आहे. त्यांना बघा जरा कशा आहेत ते बाई. इथे बघा कशात काय नाही जास्ती करून. आणि माझ्याकडे चॉकलेट पण नाही ना द्यायला काय. मला पण जाम खराब वाटतं का माझ्याकडे चॉकलेटच नाही. आणि इथे कुठे जास्ती दुकानं पण नाहीत चॉकलेट घ्यायला. फायनली आपला आता नाश्त्याचा स्टे आलेला आहे. 10:30 वाजलेले आहेत. 10:30 वाजता आपला नाश्त्याचा स्टे आलेला आहे. आणि आमचा दरवर्षी इथेच असतो नाश्ता. तर आतमध्ये आपण जाऊया. आणि लोक इथे ऑलरेडी आराम करतात. इकडे आपलं जेवण चालू आहे आणि इथे आपले आराम करत आहे सर्व लोक. आता आपल्या इथून नाश्ता करून झालेला आहे आणि वाजलेले आहेत 11:15 वाजलेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे इथून पुढे जेवणाच्या स्टेसाठी. पण आता इथे कुठे दुकान नाही, तर थोडंफार आपल्याला मोठा एक हायवे लागतो. खूप मोठा आहे, नवीन बनलेला आहे, म्हणजे आता बनलेला आहे तो हायवे. तर त्याच्यासाठी थोडंफार चिप्स पण घ्यायला लागेल खायला, ताकी पुढे कुठलंही दुकान नाही आहे. नाश्ता तर केला, पण ते चालता तुम्हाला पण माहिती आहे भूक ते लागतेच. तर आता आपण पुढे जाऊया, बघूया कुठे जर शॉप भेटली छोटं मोठं तिथून काय खायला घेऊन. नाही तर मग सरळ आपण आपले जेवणाच्या ठिकाणावर राहू. आणि दुसरं काय भेटलं सांगण्यासारखं मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. या रोडवरून मी किती वेळा म्हणजे आणि की 2017 मला पासून येत आहे, अजूनपर्यंत हा रोड मी असं एवढा क्लीन न बघितला कधी. पण मी इथून गेलेलो आहे ना, ते पूर्ण चिक्कल असते, चालायला कंटाला, पुरे खड्डे असे रोडला. हे आता रोड बनवलेले आहेत, म्हणजे गेल्या वर्ष होतं ना चिक्कल, गेल्या वर्षा पण होतं. फक्त याच वर्षा हे पूर्ण रोड क्लीन भेटते आपल्याला बघायला. नाही तेव्हा पूर्ण चिक्कलनीच भरलेला असायचा रोड आणि चालायला पण त्रास द्यायचा आपल्याला. हा बघा मित्रांनो आपला नवा हायवे. इथे नवा हायवे बांधलेला आहे. जर आम्ही खालतून गेलो असतो ना
ते आपल्याला हा रोड भेटला असता. हा जो नवीन हायवे दिसतो ना तुम्हाला, आम्हाला हा रोड भेटला असता. पण आम्ही वरतून आलो ताकी आम्हाला पुढे कुठे शॉप भेटणार खाय पियायचं, त्याच्यासाठी वरतून आलो. आणि या हायवेवरून जर मी जाणार तिथे कुठलंही शॉप नाही खाय पियाला, त्याच्यासाठी आपण वरतून चाललेलो आहे. आता आपण जाऊया. आपल्याला या डोंगराच्या त्या साईडला जायचं आहे. हर जागेवर डोंगरच लागतात आपल्याला. आणि इथे तुम्ही पाहू शकता किती मोठी मूर्ती आहे. हे बघा, त्याच्यामध्ये एवढंच झूम होते, कुठला इथून दिसत ना एक्झॅक्ट, म्हणजे प्रॉपर ना दिसत. फायनली आपल्याला इथे दिसलेलं आहे शिर्डी 100 किलोमीटर लांब आहे इथून. आणि सिन्नर म्हणजे आपला तो उद्याचा स्टे आहे सिन्नर, ते 40 किलोमीटर लांब आहे इथून. आपल्याला फायनली आता शिर्डी दिसलं 100 किलोमीटर लांब आहे. जरा मनाला शांती भेटली, ते नावच ऐकून मला शांती भेटली. काय शिर्डी. हा आपला आजचा जेवणाचा स्टे आहे. आजचा आपला जेवणाचा स्टे आहे. हे बघा, आज आपण इथे जेवणार आहे. होतं आपण इथून आपला स्टे होता तो 5 किलोमीटर पुढे होता, पण सध्या इथेच घेतला का म्हणून जाम टाइम झालेला ना, त्याच्यासाठी आजचा स्टे आपण यांनी जेवणाचा स्टे इथेच घेतलेला आहे. फायनली आता आपलं जेवण झालं. आता आपण इथून जात आहे. आणि आपला जो व्लॉगर आहे यानी की सात श्रेष्ठ करून जे चॅनल आहे तुम्ही पाहता, याची हालत जरा याला ना ताप आलेला आहे. आणि याचे जे व्हिडिओ आहे याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. हा बोलतोय एक ते मी व्हिडिओ कवा टाकीशील बोलतोय, एक ते घरी जाऊन हा व्हिडिओ टाकणार आहे ना. ते जर उद्यापर्यंत त्याला चांगलं वाटलं ना ते उद्याच टाकणार आहे. जरा ताप पण आलेला आता रस्त्यामध्ये चालता चालता, जर याला चांगलं वाटलं तर हा व्हिडिओ उद्यापर्यंत तुम्हाला त्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे ना. ते घरी जाऊनशी तो पूर्ण अपलोड करणार आहे. तर आपण आता निघायचा टाइम झाला, आता आपण निघूया इथून. यो आजचा आमचा जेवणाचा ठिकाणा होता. मी बाहेरून इथून नाही व्हिडिओ याच्यासाठी काढलं का म्हणून ते सातची तब्येत बरोबर नव्हती, त्याला म्हणजे थोडं चक्करसारखं आणि ताप पण आले आणि त्याची वॉमिट पण झालेली त्याच्यासाठी बाहेर इथून नाही काढलं. आता आपण जाणार आहे इथून. आपला बघा त्याने गोळी घेतलेली आहे, थोडंसं चांगलं वाटतंय. यो आमचा पहिला जेवणाचा स्टे होता, पण आता आमचं जेवण थोडं इथे तिथे चालू आहे. हा बघा, हा तोच रोड आहे जो मी तुम्हाला पहिला दाखवलेला हायवे जो नवीन बनलेला आहे. तर आपण इथून बाहेर येतो, पण आपण आलेलो आहे गाव साईडने, तर आपण आता इथून आलेलो आहे. आणि हा हायवेवाला रोड आहे. गेले टाइम या आलेल्या हायवेवरून यानं जेवण नाही भेटलं का म्हणून आमचं जेवण असते या लाईनमध्ये, आणि हे शाणे आलेले या लाईनमधून. तरी त्याला रस्त्याला फायनली आपण थोडे वरती आलेलो आहे आपले शेणीत गावच्या इकडे. हे बघा नजारे बघा, मी तुम्हाला त्या कॅमेरावर दाखवतो नजारा काय. बघा नजारे बघा किती सुंदर आहे. फायनली आता आपण पोहोचलेलो आहे. 8:30 वाजले आपल्याला पोहोचायला. हे बघा आपलं शेणीत गावातलं थोडे पुढे हा आपला स्टे आहे. पाऊस पण पडत आहे. सकाळी निघालेलो आम्ही आपलं 5:30ला शायद का 6ला निघालेलो, आणि आता आपल्याला वाजलेलं आहे 8:30. हे बघा आपला स्टे आहे. पाऊस पडत होते, कॅमेरावर मान लागते विदाऊट कवर. चालेल ठेव.
ते आता सर्व झोपलेले आहेत का म्हणून उद्या आपलं स्टे सिन्नर राहणार आहे आणि ते आपलं काय बोलतात कमी किलोमीटर आहे इथून. ते आपल्याला तेवढं घाई नाही काय उठायची, आपण आरामात उद्या 5 उठू. बेसिकली 4ला उठायचं तर आपण 5 उठू. फायनली आता आपलं इथे जेवण झालेलं आहे फायनली आणि आपली आरती पण झालेली आहे. बेसिकली मला हे बोलायचं होतं की जर माझा व्हिडिओ जास्ती लांब नसला ना तर मी आरती टाकायची कोशिश करणार. जर व्हिडिओ आपला खूप मोठा असेल ना तर मी आरती नाही टाकणार, फक्त छोटीशी 10-15 सेकंड आरती टाकणार. जर छोटा व्हिडिओ असेल तर आरती टाकणार आणि मोठा असेल तर आरती नाही टाकू शकत आहे. आणि आता इथे सर्व झोपलेले आहेत, तुम्हाला मी दाखवतो अशी. ते मग किती दिवस झाले प्रॉपर झोप नाही मिळत का म्हणून रात्रभर 2 वाजेपर्यंत ब्लॉग एडिट करायला लागत असते मला. कधी कधी मी ब्लॉग एडिट ना कुठले शॉपवर या ऑन रोडवर चालता चालता कुठे जिथे ट्रॅफिक नसते, तिथे गाड्या नसतात ना मोठ्या, तिथं करतो. आणि बेसिकली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी बाय बाय. जय श्रीराम, जय शिवराय, ओम साईराम.